छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर अशा अनेक महापुरुषांची गाणी गाऊन समाजाचे प्रबोधन करणारा पुणे जिल्हा कला विकास संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली। तसेच सचिवपदी सुरेश गायकवाड, सल्लागारपदी पराग शिंदे, किशोर वंजारे, उपाध्यक्ष अशोक खेमकर यांची निवड करण्यात आली। पुणे जिल्हा कला विकास संघ मला वाटतं गेली 30-40 वर्षापासूनची ही संघटना पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहर महाराष्ट्राच्या बाहेरही या संघटनेचा विस्तार आहे। या संघटनेचे अनेक सभासद या अध्यक्षपदावर अभूषित झालेले आहेत। यामध्ये केमकर असतील, मदन कांबळे असतील, माधवदादा जगताप असतील, अनेक दिलीप सरोदे असतील, असे अनेक कलावंत या संघटनेमध्ये सभासद म्हणून निवडून गेलेले आहेत। या सर्वांनी या संघटनेचा आलेख उंच नेलेला आहे। त्याच पद्धतीनं गेली 6 वर्षापासून पुणे जिल्हा कला विकास संघटनेचे सन्माननीय की ज्यांचं नाव पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पुण्याचा गायक राहुल शिंदे म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत, असे हे गायक कलाकार या संघटनेची पुन्हा त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे। आणि या संघटनेचं कामकाज, या संघटनेचं नाव या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवतील अशी मला पूर्ण खात्री आहे। कलावंतांना एवढं प्राधान्य देण्याचं काम आजकाल कोणी करत नाही, परंतु आज एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्या चळवळीमध्ये आपल्या स्वतःचे चॅनल जे निर्माण झालेले आहेत त्याच्यातून खऱ्या अर्थाने मला वाटतं प्रबोधन करता बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ घराघरामध्ये पर्यंत पोहोचवतोच, परंतु या चॅनलच्या माध्यमातून खरी चळवळ आज समाजापर्यंत पोहोचत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि राहिला प्रश्न तर गेले 6 वर्ष झाले या संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय, परंतु राहुल शिंदे हा फक्त नाम मात्र आहे। परंतु मला सपोर्ट करणारी जी माझी सर्व कमिटी असेल, मग त्या कमिटीमध्ये माझे सचिव सुरेश गायकवाड असतील, कार्याध्यक्ष अशोकदादा केदारे असतील, आयुष्यमान उपाध्यक्ष केमकर आहेत आणि सर्वच मंडळी ज्यांनी बॉडीवर काम केलेलं आहे। आणि पुणे जिल्हा कला विकास संघ हा नुसता एक संघटना नसून हा एक जिव्हाळा, हा एक प्रेम आहे, हे एक आपली वास्तू आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे जिव्हाळ्याने प्रेमाने एकमेकाच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारी ही संघटना आहे। त्याच्यामुळे या संघटनेचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे असं माझ्यासारख्या अध्यक्षाला वाटतं। या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना सांगण्यासाठी मला एक गर्व वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही हिंडला तर कुठल्याही कलावंताला 10x10 बसण्याची देखील जागा नाही, परंतु पुणे जिल्हा कला विकास संघटना एक अशी संस्था आहे की जिथं आमच्या स्वतःचं 1000 स्क्वेअर फीटचं आम्ही ऑफिस बांधून घेतलेलं आहे। आणि हे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिला इतिहास असेल पुणे जिल्हा कला विकास संघाचा की त्यांचं एक स्वतःचं ऑफिस आहे। त्याचप्रमाणे तुम्ही सामाजिक काम म्हणताल तर आम्ही फक्त गाणं गाऊनच थांबत नाही, तर सामाजिक कामं सामाजिक कामामध्ये जेवढी कामं येतात त्या कामामध्ये आम्ही अग्रेसर असतो।